अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानापूर गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वारावरून दोन गटामध्ये वाद निर्माण झाला होता। बौद्ध समाजाने पांढरी खानापूर गावकऱ्यांचे गाव सोडून अमरावतीमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन सुरू होते। आज चौथ्या दिवशी पांढरी खानापूर इथल्या बौद्ध समाजाला न्याय मिळणार अशी आशा होती। चौथ्या दिवशी शांततेत आंदोलन सुरू होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध गावातील काही लोक करीत आहेत, मात्र पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या गेल्या। आमच्यातर्फे कुणीही दगडफेक केली नाही अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे। आमचं गाव, माझं नाव नर्मदा, पूर्ण नाव सांगायचं काय? पूर्ण माझं नाव नर्मदा सुरेश सदाशिव। मी पूर्णा नगरहून आलेली आहे। हे लोक बसलेले होते म्हणून चला बा आपण पण काही आपल्याकडून मदत होत असेल तर आपण जाऊ बघू काय आहे तर। मग इथं सकाळपासून लोक बसलेले, थांबा 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 करून करून ही वेळ झाली। ही वेळ होता होता त्यांनी लाठीमार एकदम आल्या लाठीमार चालू केली। मग लाठीमार चालू केली, मग काही लोकांना कुकडून दगड फेकले हे आम्हाला माहित नाही। त्यांना दगड फेकले पण माहित नाही कुकडून फेकले, कसे आले हे आम्हाला माहिती नाही। आम्ही समोरून होतो, ते मागून कुकडून आले दादा आम्हाला काही माहिती नाही। आता काय तुमची भूमिका? आता काय? आणि त्यांनी मग ते काहीतरी जहरीले गॅस फेकली, सगळे डोळे खराब झाले। होऊ शकते आमची तब्येत पण खराब होईल याच्या पुढे। मग ते आमचे जबाबदार आहेत काय? आमचे जबाबदार नाही ना कोणी। आता कोण कोणाला ओळखते? आजूबाजूचे लोक, गावचे लोक आहेत, कोण कोणाला ओळखते का? दादा, काय तुमचं नाव आहे? काय नेमका प्रकार घडलेला आहे आणि काय हे आंदोलन एवढं चिघळलेलं आहे? माझं नाव रत्नदीप दिलीप रायबोले, राहणार पांढरी। मुळात आम्ही आमच्या हक्काचा न्याय मागण्यासाठी इथे पोलीस प्रशासनाला आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी आलो होतो, परंतु यांना काय केलं, आम्ही न्याय मागताना यांना लाठीचार्ज एकदम चालू केला आणि लाठीचार्ज करताना आमचे महिला आणि हे माझी दादी आणि माझे भाऊ बंद सगळे यांना एवढं की मारण्यात आलं की खूप सारं की मारण्यात आलं। आमचा पर्याय नाही आता, आम्ही न्याय कुणाला मागावं? पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात दगडफेक मुळात आम्ही केलीच नाही। त्याने पहिलं सुरुवात त्यानेच आम्हाला मारलं। फक्त 1-2 जण असतील त्यानं गोट मार केलीशीन, मान्य करतो सर, पण मुळात त्यानं आमच्या जे भाऊबंद त्याला हे नाही एवढं की मारलं की हात सोडून मारलं। दगडफेक करणारे तुमच्या ओळखीचे होते का? नाही, नव्हते। त्यांनी तुम्हाला नेमकं? नाही, मला माहिती नाही आहे। आम्ही पांढरीकर, आम्हाला माहिती नाही। मी पांढरीची रहिवासी चंद्रकला रायबोले। पांढरीतून आम्ही 6 तारखेला गावातून निघालो। गावातून पायदळ यात्रा करत करत आम्ही दर्यापूरपर्यंत पायी आलो। दर्यापुरात आम्ही मुक्काम केलं आणि दर्यापुरातून आम्ही अमरावतीला पायी आलो। अमरावतीला पायी आल्यावर आम्हाला इथं न्याय भेटला की 3 दिवस तुम्हाला न्याय मिळेल। आम्ही गुरुवारी इथं आलो। गुरुवारपासून गुरुवार, शनिवार, शुक्रवार सुट्टी आली, शनिवार रविवार सुट्टी आल्या तर आम्हाला सोमवारी न्याय मिळेल म्हणून आम्ही उद्देशाने इथं आम्ही बसलो। पण आम्हाला न्याय तर नाही मिळाला, पण आमच्यावर लाठीचा धुवा केला आणि हाकलू बाहेरून दिलं। याचं कारण काय आहे? आम्हाला न्याय मिळेल की नाही मिळेल? की आमच्या मागच्या दिवस पुढे येतील? काय करावं आम्ही? आमचा बाबासाहेब संघर्ष करू मेला, त्याच्या फटवासाठी लिंकर का? आम्हाला गेटच पाहिजे ना, आम्ही इस्टेट नाही मागून राहिलो ना, आम्हाला बाबासाहेबाचा गेटच पाहिजे ना, फक्त प्रवेशद्वारच पाहिजे ना। काहून नाही अशा करत? बाबासाहेबाच्या खालून जायला झुकतात, त्याला शरम वाटते आणि बाबासाहेबाच्या घटनेत पगार उचलतात। हे पोलीस नव्हतं आमच्यावर रखवाले होते, भक्षक रक्षक नव्हत। त्यानं लाठीचार्ज केली, धुवा केला, घायल केला, नाकाडोळ्यातून पाणी लढलो, तिथं चक्कराला पडले तिथं। काहून असे करून राहिले? हे भाजपच्या वत रखवाले कुत्रे, हे भाजपच्या वत, भाजपचा राज आहे, भाजप हे लावून दिलं भाजप। आमचा कोणी रखवाला नाही, आमचा कोणी नेता नाही, आम्हीच नेते आहोत, आम्हीच रखवाली आहोत, आमचा कोणीच वारीदार नाही आहे। वारीदार नाही म्हणून आम्ही गाव सोडलं, वैतागून निघाला। मग गावातून वैतागनं निघालो, लेकरं बाय लहान लेकरं घेऊन आम्ही वैतागनं निघालो इथं। आता याचा पर्याय काय? आम्हाला काय नाही भेटीन ते तुम्ही पहा आता।